Hello student, welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. ओके, सर्वात अगोदर एक सांगते की लेक्चर ऐकत असताना कंपल्सरी कमेंट सेक्शनमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं, तुमचं पूर्ण नाव मेन्शन करायचं तुमच्या प्रेझेंटीसाठी. ज्या स्टुडंट्सनी मार्केटिंग मॅनेजमेंट हा सब्जेक्ट घेतला असेल त्यांनी तर कंपल्सरी काय करायचं आहे, त्यांचं पूर्ण नाव कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हे एकच लेक्चर असणार आहे. दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांनी हे एकच लेक्चर मार्केटिंग मॅनेजमेंटच्या पेपरसाठी रेफर करायचं आहे. ह्या एका लेक्चरचाच काय करायचं आहे, त्यांनी स्टडी करायचा आहे. आणखीन तुम्ही सेपरेटली तुमच्या नोट्स तर तुमच्या नोटबुकमध्ये काढल्या असतील. ओके, द बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडायची. ऑनलाईन एक्झाम आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण टोटली डिस्कस करणार आहोत की एक्झाम आपली कशा पद्धतीची असणार आहे, एक्झाममध्ये जे काय क्वेश्चन विचारले जातात ते कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत. ओके, तुम्हाला माहिती आहे मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये आपल्याला 4 युनिट होते. 4 युनिटमध्ये आपण 4 युनिट पाहिलेले आहेत. फर्स्ट युनिट टायटल इज इंट्रोडक्शन ऑफ इन्शुरन्स, सेकंड युनिट टायटल इज कंझ्युमर बिहेवियर अँड सर्व्हिस मार्केटिंग, थर्ड युनिट टायटल इज मार्केट सेगमेंटेशन, टार्गेटिंग अँड पोझिशनिंग अँड लास्ट युनिट टायटल इज मार्केटिंग रिसर्च. ओके, अशा पद्धतीचे 4 युनिट होते. 4ही युनिट आपण पाहिलेले आहेत. 4ही युनिटवरती तुम्हाला काय केले जाणार आहेत, क्वेश्चन विचारले जाणार आहेत. अतिशय इझी क्वेश्चन विचारले जातील. त्यामध्ये एक क्वेश्चन असेल, त्याच्यासाठी 4 ऑप्शन असतील. जो काय क्वेश्चन असेल, प्रश्न असेल, केअरफुली रीड करायचा आहे. त्यानंतर ऑप्शन जे काही 4 असतील ते केअरफुली रीड करायचे आहेत आणि देन तुम्हाला काय करायचं आहे, करेक्ट आन्सर जे असेल ते टिक मार्क करायचं आहे. ओके, लेक्चरमध्ये पॉईंट डिस्कशन करत असताना पॉईंटचं जे काही डिस्कशन केलं जातं आहे, पॉईंट जो काही डिस्कस केला जातो तो डिस्कस करत असताना किंवा पॉईंटची जी काही इन्फॉर्मेशन सांगत असताना तुम्हाला जे काही IMP वाटतं आहे, इम्पॉर्टंट वाटतं आहे, तुम्ही काय करायचं, तुमच्या नोटबुकमध्ये कंपल्सरी नोट डाऊन करून घ्यायचं आणि त्याचा स्टडी तुम्ही करायचा आहे. ओके, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम. सो आपल्याला काय करायचं आहे की आजच्या लेक्चरमध्ये आपण फुली डिस्कस करणार आहोत, टोटली डिस्कस करणार आहोत की नेचर ऑफ क्वेश्चन पेपर कसं असेल किंवा जे काय एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहेत ते कशा पद्धतीचे क्वेश्चन असणार आहेत. तुम्ही नवीन आहात, तुम्हाला काही आयडिया नसणार आहे. सो लेक्चर केअरफुली सर्वांनी ऐकायचं आहे. लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव तर तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, नोटबुकमध्ये नोट्स काढायचे आहेत. नोटबुकमध्ये जे काही इम्पॉर्टन्स सांगितलं जाईल ते तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, जसं की तुम्हाला सांगितलं की 4 टॉपिक झाले. फर्स्ट असेल इंट्रोडक्शन ऑफ मार्केटिंग, सेकंड असेल कंझ्युमर बिहेवियर, सर्व्हिस मार्केटिंग, त्यानंतर मार्केटिंग सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग अँड मार्केट रिसर्च. ओके, सो हे असे 4 टॉपिक आहेत आपले आणि 4 टॉपिकवरती तुम्हाला MCQs एक्झाममध्ये विचारल्या जाणार आहेत. अतिशय द बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पाडण्यासाठी. ऑनलाईन एक्झाम आहे. ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिला जाईल. तो क्वेश्चन तुम्हाला केअरफुली रीड करायचा आहे. तो प्रॉपरली क्वेश्चन काय करायचं आहे, तुम्हाला वाचायचा आहे. 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असणार आहेत. ऑप्शनही तुम्हाला प्रॉपरली वाचायचे आहेत, प्रॉपरली रीड करायचे आहेत आणि देन तुम्ही काय करणार आहात, जे राईट आन्सर असणार आहे, बरोबर उत्तर असेल त्या उत्तराला तुम्हाला काय करायचं आहे, टिक मार्क करायचं आहे. या पद्धतीनं तुम्हाला MCQ क्वेश्चन काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, मग जसं की तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बघा, विच फॅक्टर इज इम्पॉर्टंट इन मॉडर्न मार्केटिंग, म्हणजेच आधुनिक आधुनिक विपणन जे आहे ते आधुनिक विपणनामध्ये कोणता घटक महत्त्वाचा आहे. मॉडर्न मार्केटिंगमध्ये कुठला फॅक्टर आहे की जो महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. मग तुमचं आन्सर काय असणार आहे, कस्टमर. बिकॉज विदाऊट कस्टमर मॉडर्न मार्केटिंग होणार आहे का, मॉडर्न मार्केटिंग असेल त्यानंतर ट्रॅडिशनल मार्केटिंग असेल, विदाऊट कस्टमर होईल का, पॉसिबल आहे का, तर पॉसिबल नाही. आन्सर काय असणार आहे आपलं, कस्टमर. आधुनिक व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचा असणारा घटक जो असेल तो असेल आपला कस्टमर, ग्राहक. क्वेश्चन काय असेल, विच फॅक्टर इज इम्पॉर्टंट इन मॉडर्न मार्केटिंग, आन्सर असेल कस्टमर. देन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की प्रेरणा समज म्हणजेच काय असेल, तर प्रेरणा समज हे काय आहेत, आर्थिकेतर घटक आहेत. लक्षात घ्या, मोटिवेशन परसेप्शन इज द काय असेल, नॉन इकॉनॉमिक. ओके, नॉन इकॉनॉमिक. देन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, विच इज नॉट इन्व्हॉल्व इन इकॉनॉमिक फॅक्टर, कोणता घटक असा आहे की ती आर्थिक घटकामध्ये इन्व्हॉल्व केला जात नाही, सामील केला जात नाही किंवा त्याला सामावून घेतलं जात नाही. तुमचा आन्सर काय असणार आहे, फॅशन. बघा क्वेश्चन काय आहे, विच इज नॉट इन्व्हॉल्व इन इकॉनॉमिक फॅक्टर. तुमचे ऑप्शन असतील गव्हर्नमेंट पॉलिसीज, शासकीय धोरण, फॅशन्स,
सप्लायर्स पुरवठादार, कंपनी, या पद्धतीचे 4 तुमचे काय असणार आहेत ऑप्शन असणार आहेत. तर राईट आन्सर आपलं काय असणार आहे फॅशन. फॅशन हा घटक असा आहे की तो आर्थिक घटकामध्ये इन्व्हॉल्व केला जात नाही. इकॉनॉमिक फॅक्टर्स जे काय आहेत त्या इकॉनॉमिक फॅक्टरमध्ये फॅशन हा घटक काय केला जात नाही इन्व्हॉल्व केला जात नाही. ओके, देन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं विच फॅक्टर इज इन्व्हॉल्व इन इंटरनल इन्व्हॉल्वमेंट ऑफ मार्केटिंग. बघा मार्केटिंगचं जे काय इंटरनल इन्व्हॉल्वमेंट असेल, इंटरनल असेल एक्सटर्नल असेल. मग विचारलं काय गेलं आहे की मार्केटिंग जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे त्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये इंटरनल जे काही फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्समध्ये कुठला घटक असा आहे की तो इन्व्हॉल्व केला जातो. साहजिक आहे फर्स्ट आन्सर असेल तुमचं ते म्हणजे व्हॅल्यू सिस्टम. बघा व्हॅल्यू सिस्टम इज इन्व्हॉल्व इन इंटरनल इन्व्हॉल्वमेंट ऑफ मार्केटिंग. ओके, अंतर्गत बाजाराच्या वातावरणामध्ये कोणता घटक सामील केला जातो. अंतर्गत बाजाराच्या वातावरणामध्ये कोणता घटक सामील केला जातो तर तुमचा आन्सर असेल व्हॅल्यू सिस्टम मूल्य प्रणाली. व्हॅल्यू सिस्टम मूल्य प्रणाली. ओके, देन मार्केटिंग इज ॲन काय असू शकतं आन्सर अतिशय इझी आन्सर आहे काय तर एक्सचेंज. ओके, विपणन हे काय आहे एक विपणन हा एक काय आहे तर बदल आहे. ओके, विपणनामध्ये मार्केटिंगमध्ये आपण काय करत असतो प्रोडक्ट्स गुड्स आर सर्व्हिसेस काय करत असतो आपण एक्सचेंज करत असतो. देन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं प्रोडक्ट प्राइस प्लेस अँड डिस्ट्रीब्युशन ऑल दीज फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज. बघा प्रोडक्ट प्राइस प्लेस अँड डिस्ट्रीब्युशन ऑल दीज फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज. आन्सर असणार आहे फॅक्टर्स ऑफ मार्केटिंग मिक्स. फॅक्टर्स ऑफ मार्केटिंग मिक्स. उत्पादन, वितरण, किंमत व ठिकाण या सर्व घटकांना काय म्हटलं जातं तर हे सर्व जे फॅक्टर्स येतात हे सर्व जे घटक येतात ते विपणन मिश्रणाचे घटक येतात म्हणजेच मार्केटिंग मिक्सचे फॅक्टर आहेत. मार्केटिंग मिक्सचे फॅक्टर कोणकोणते आहेत तर प्रोडक्ट प्राइस प्लेस अँड डिस्ट्रीब्युशन असेल तुमचं. ओके, हे सर्व काय आहेत तर विपणन मिश्रणाचे घटक आहेत. प्रोडक्ट प्राइस प्लेस अँड डिस्ट्रीब्युशन ऑल दीज फॅक्टर्स आर कॉल्ड ॲज फॅक्टर्स ऑफ मार्केटिंग मिक्स. मार्केटिंग मिक्समधले ते फॅक्टर्स आहेत विपणन मिश्रणामधील ते काय आहेत घटक आहेत. ओके, देन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मार्केटिंग मिक्स फॅक्टर इज डॅश डॅश प्रोसेस ऑफ सेगमेंटेशन. बघा मार्केटिंग मिक्स फॅक्टर इज डॅश डॅश इज मार्केट सेगमेंटेशन. तुमचा आन्सर काय असणार आहे तर मार्केटिंग. ओके, मार्केटिंग मिक्स फॅक्टर इज मार्केटिंग प्रोसेस ऑफ सेगमेंटेशन. विपणन मिश्रण घटक हा विपणन विभाजन प्रक्रियेचा घटक आहे. मार्केटिंग मिक्स हा जो फॅक्टर आहे तो कशाचा घटक आहे कशाचा फॅक्टर आहे तर मार्केटिंग प्रोसेस ऑफ सेगमेंटेशन. विपणनाची जी काय सेगमेंटेशनची प्रोसेस आहे त्या सेगमेंटेशनच्या प्रोसेसमधील हा एक काय आहे घटक आहे फॅक्टर आहे. कोणता तर मार्केटिंग मिक्स. काय असणार आहे लाईन तुमची क्वेश्चनची मार्केटिंग मिक्स फॅक्टर इज आन्सर असेल मार्केटिंग. त्याच्यानंतर पुढे असेल प्रोसेस ऑफ सेगमेंटेशन. ओके, देन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की डॅश डॅश फॅक्टर्स इन्व्हॉल्व इन मार्केटिंग प्लॅनिंग. मग कोणते फॅक्टर्स आहेत जे की मार्केटिंग प्लॅनिंगमध्ये इन्व्हॉल्व केले जातात. मग फर्स्ट असेल तुमचा मार्केटिंग रिसर्च. विदाऊट मार्केटिंग रिसर्च आपण मार्केटिंग प्लॅनिंग करू शकत नाही कारण आपलं जे काही प्रोडक्ट आहे आपण मार्केटमध्ये सेल करणार आहोत ज्याचं आपण मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे ते मार्केटमध्ये आपल्याला सेल करायचे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागणार आहे तर फर्स्टली आपल्याला मार्केट रिसर्च करावं लागणार आहे. विदाऊट मार्केट रिसर्च आपण आपलं प्रोडक्ट सेल करू शकत नाही मार्केटमध्ये. ओके, आन्सर काय असेल मार्केट रिसर्च. विपणन संशोधन डॅश डॅश विपणन नियोजनात गुंतलेले घटक आहेत. काय तर विपणन संशोधन. त्याच्यानंतर अ स्टडी ऑन कंझ्युमर बिहेवियर इज कन्सिडर्ड इन. अ स्टडी ऑन कंझ्युमर बिहेवियर इज कन्सिडर्ड इन. आन्सर असेल नेचर ऑफ मार्केटिंग. नेचर ऑफ मार्केटिंग. बघा डॅश डॅशमध्ये ग्राहकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. ग्राहकाच्या वर्तनाचा अभ्यास कशामध्ये केला जातो तर नेचर ऑफ मार्केटिंगमध्ये कस्टमरच्या बिहेवियरचा स्टडी केला जातो. आपण बघितलं कंझ्युमर बिहेवियर काय आहे किंवा कंझ्युमर बिहेवियर कशा पद्धतीने आपण स्टडी करू शकतो. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं गेलं की कंझ्युमर बिहेवियरचा स्टडी कशामध्ये केला जातो ज्या वेळेला नेचर ऑफ मार्केटिंग कसं आहे. आन्सर असणार आहे नेचर ऑफ मार्केटिंग. विपणनाच्या स्वरूपामध्ये आपण काय करत असतो जे काय कस्टमर आहेत कंझ्युमर आहेत त्यांच्या बिहेवियर त्यांचं काय केलं जातं कन्सिडर केलं जात असतं. ओके, त्यांचा स्टडी तिथं केला जात असतो. अ स्टडी ऑन कंझ्युमर बिहेवियर इज कन्सिडर्ड इन नेचर ऑफ
मार्केटिंग. देन बायर बिहेवियर रिलेटेड विथ, बघा बायर बिहेवियर रिलेटेड विथ सायकोलॉजिकल प्रोसेस, जी काय मानसिक प्रक्रिया आहे त्या मानसिक प्रक्रियेशी रिलेटेड आहे. कशाचं बिहेवियर, तर खरेदीदाराचं बिहेवियर, बायरचं बिहेवियर. जो कोण खरेदीदार असेल, जो प्रोडक्ट खरेदी करतोय त्याचं बिहेवियर कशाशी रिलेटेड आहे, तर जी काय सायकोलॉजिकल प्रोसेस आहे, मानसिक प्रक्रिया आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. बायर बिहेवियर रिलेटेड विथ सायकोलॉजिकल प्रोसेस. देन विच फॅक्टर इज नॉट अफेक्टिंग कंझ्युमर बिहेवियर, कोणता फॅक्टर असा आहे की तो डायरेक्टली इनडायरेक्टली कंझ्युमर बिहेवियरवरती अफेक्ट करत नाही. ओके, मग कोणता फॅक्टर असेल, साहजिक आहे व्यूहरचनात्मक घटक, स्ट्रॅटेजिकल फॅक्टर्स. मीन्स काय असेल, व्यूहरचनात्मक घटक. हा घटक कंझ्युमर बिहेवियरवरती परिणाम करत नाही किंवा ग्राहकांच्या वर्तनावरती परिणाम करत नाही. बघा आन्सर असेल स्ट्रॅटेजिकल फॅक्टर. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग इज द कंपोनंट्स ऑफ हॉलिस्टिक मार्केटिंग, पुढीलपैकी कोणता घटक हा हॉलिस्टिक मार्केटिंगचा घटक आहे, समग्र व्यवस्थापनाचा घटक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द कंपोनंट्स ऑफ हॉलिस्टिक मार्केटिंग, आन्सर तुमचा असणार आहे इंटरनल मार्केटिंग. अंतर्गत विपणन हा समग्र विपणनाचा घटक आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज द कंपोनंट्स ऑफ हॉलिस्टिक मार्केटिंग, आन्सर इज इंटरनल मार्केटिंग. देन नेक्स्ट, डॅश डॅश इज द कोअर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग, आन्सर असेल फीचर्स ऑफ मार्केटिंग इज द कोअर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. ओके, लिसन केअरफुली, फीचर्स ऑफ मार्केटिंग इज द कोअर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. विपणनाची वैशिष्ट्ये ही विपणनाची मूळ संकल्पना आहे. ओके, विपणनाची वैशिष्ट्ये ही विपणनाची मूळ संकल्पना आहे. देन नेक्स्ट, डॅश डॅश इज द कंपोनंट्स ऑफ कोअर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग, आन्सर असेल इकॉनॉमिक नीड. ओके, इकॉनॉमिक नीड इज द मेन कंपोनंट्स ऑफ कोअर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग. डॅश डॅश विपणनाचा मुख्य संकल्पनेचा एक घटक आहे आर्थिक गरजा. तुमच्या ज्या आर्थिक नीड असतील, तुमच्या इकॉनॉमिक नीड असतील, त्या काय असणार आहेत, मेन कंपोनंट्स असणार आहेत, जे काय कोअर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग असेल. कोअर कन्सेप्टमध्ये वेगवेगळ्या डिफरंट टाईपच्या आपण कन्सेप्ट पाहिलेले आहेत. त्यामध्ये नीड असेल, तुमची कस्टमर सॅटिस्फॅक्शन असेल, तुमचं आपण लेक्चरच्या वेळेला अभ्यासलेला आहे, स्टडी केलेला आहे. मग त्यामध्ये तुम्हाला विचारलं काय गेले, डॅश डॅश इज द कंपोनंट्स ऑफ कोअर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंग, इकॉनॉमिक नीड तुमचा आन्सर असणार आहे. देन विच इज इम्पॉर्टंट इन मार्केटिंग रिसर्च, विच इज इम्पॉर्टंट इन मार्केटिंग रिसर्च तुमचा आन्सर काय असणार आहे, इझी आहे, कस्टमर मार्केटिंग. मग काय सांगितलं तुम्हाला, तर विपणन रिसर्चमध्ये विपणन रिसर्चमध्ये काय महत्त्वाचं आहे असं जर तुम्हाला इथे विचारलं गेलं तर तुमचा आन्सर असेल ग्राहक बाजार. विदाऊट ग्राहक बाजार आपण विपणन रिसर्च करू शकत नाही. विच इज इम्पॉर्टंट इन मार्केटिंग रिसर्च, मार्केटिंग रिसर्च करायचा असेल तर आपल्याला कस्टमर मार्केट कशा पद्धतीचं आहे हे माहीत असलं पाहिजे. कस्टमर मार्केट कशा पद्धतीने चालवलं जातं हे माहीत असलं पाहिजे, किंवा आपल्याला कॉम्पिटिटर्स जे असणार आहेत ते कस्टमर मार्केट कशा पद्धतीने चालवतात ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, देन नेक्स्ट असेल विच मार्केटिंग डिवाइड्स ग्रुप ऑफ होमोजिनियस कस्टमर्स, विच मार्केटिंग डिवाइड्स ग्रुप ऑफ होमोजिनियस कस्टमर. डॅश डॅश विपणन एक संघ ग्राहकाचे गट विभाजित करते. मग आन्सर काय असणार आहे, टार्गेट मार्केटिंग, टार्गेट मार्केटिंग. ओके, क्वेश्चन काय असू शकतो, विच मार्केटिंग डिवाइड्स ग्रुप ऑफ होमोजिनियस कस्टमर, आन्सर इज टार्गेट मार्केटिंग. देन विच स्ट्रॅटेजी इज यूज्ड फॉर मार्केट पोझिशनिंग, जे काय मार्केट पोझिशन असेल त्या पोझिशनसाठी किंवा ती पोझिशन जी काय आहे ती त्या पोझिशनसाठी कोणती स्ट्रॅटेजी मार्केटिंगची यूज केली जाते, तर साहजिक आहे कस्टमर स्ट्रॅटेजी. बघा, विच स्ट्रॅटेजी इज यूज्ड फॉर मार्केट पोझिशनिंग, कस्टमर स्ट्रॅटेजी. मोस्टली आन्सर हे कस्टमर या नावाचे आहेत. ओके, देन हू इज द फाउंडर ऑफ मॉडर्न मार्केटिंग कन्सेप्ट. अतिशय साधा आणि सोपा क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे. हू इज द फाउंडर ऑफ मॉडर्न मार्केटिंग कन्सेप्ट, आन्सर असेल तुमचं पीटर ड्रकर. आधुनिक विपणन संकल्पनेचे जनक कोण आहेत, आधुनिक विपणन संकल्पनेचे जनक कोण आहेत, तर पीटर ड्रकर आहेत. ओके, देन कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन इज इन्व्हॉल्व इन स्कोप ऑफ मार्केटिंग. ओके, स्कोप ऑफ मार्केटिंगमध्ये विपणनाच्या व्याप्तीमध्ये काय केलं आहे, ग्राहक समाधान आपण काय केलं आहे, इन्व्हॉल्व केलेलं
आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शनवरती आपण सिंगल सेपरेटली लेक्चर घेतलेले आहेत. ऑफलाईन कॉलेज आपलं स्टार्ट होतं त्यावेळेला आपण तिथं कस्टमर सॅटिस्फॅक्शन अभ्यासलेलं आहे. तुम्हाला इझिली आन्सर इथे टिक मार्क करता आलं पाहिजे की कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपण स्कोप ऑफ मार्केटिंगमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. देन त्याच्याबरोबर आपण ते कोअर कन्सेप्ट ऑफ मार्केटिंगमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व केलेलं होतं. पण करेक्ट आन्सर काय असेल तुमचा? स्कोप ऑफ मार्केटिंग, विपणनाची व्याप्ती. देन नेक्स्ट क्वेश्चन तुमचा असू शकतो ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट इज इम्पॉर्टंट टू. बघा, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट इज इम्पॉर्टंट टू. फर्स्ट आन्सर तुमचा असणार आहे इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेमध्ये कृषी विकास महत्त्वाचा आहे. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट इज इम्पॉर्टंट टू इकॉनॉमी. देन व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन मार्केटिंग रिसर्च. मार्केटिंग रिसर्च करण्यासाठीची फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप कुठली आहे? द फर्स्ट स्टेप तुमचा असेल डिसाइडिंग प्रॉब्लेम. जर प्रॉब्लेमच नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊन रिसर्च काय करणार? हा मोठा क्वेश्चन मार्क तुमच्या समोर असेल. सो फर्स्ट काय करायचं आपल्याला? तर डिसाइडिंग प्रॉब्लेम. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन मार्केटिंग रिसर्च? तर आन्सर असेल डिसाइडिंग प्रॉब्लेम. देन मार्केटिंग मॅनेजमेंट बिगिन अँड एंड्स विथ. मार्केटिंग मॅनेजमेंट बिगिन्स अँड एंड्स विथ. आन्सर तुमचं असेल मार्केट रिसर्च. विपणन संशोधन, विपणन व्यवस्थापन हे विपणन संशोधन सह प्रारंभ होते व समाप्त होते. जे काय मार्केट मॅनेजमेंट असेल, विपणन व्यवस्थापन याची स्टार्टिंग होते ती मार्केट रिसर्चची होते आणि त्याचा एंडसुद्धा मार्केट रिसर्चवरतीच होत असतो. देन डेलिगेशन ऑफ स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग टू द सोसायटी मीन्स मार्केटिंग. बघा, समाजाला जगण्याची मानकाचा प्रतिनिधी विपणन आहे. काय सांगितलं? डेलिगेशन ऑफ स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग टू द सोसायटी मीन्स मार्केटिंग तुमचं आन्सर असेल. देन ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन कन्सिडरेशन ऑफ मनी मीन्स ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज कन्सिडरेशन ऑफ मनी मीन्स आन्सर असेल एक्सचेंज. बघा, आपण एक्सचेंज हा पॉईंटसुद्धा पाहिलेला आहे. ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इज कन्सिडरेशन ऑफ मनी मीन्स आन्सर असेल एक्सचेंज. देन सक्सेस ऑफ एनी बिझनेसेस डिपेंड अपॉन. सक्सेस ऑफ एनी बिझनेसेस डिपेंड अपॉन मार्केटिंग. ओके, कुठलाही बिझनेस असेल, सक्सेस करायचा असेल तर तुमचं जे काय मार्केटिंग असेल त्याच्यावरती तुमचा बिझनेसचं सक्सेस हे टोटली डिपेंड आहे. देन विच इज अ प्लेस ऑफ पोटेन्शियल एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. विच इज अ प्लेस ऑफ पोटेन्शियल एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आन्सर असेल तुमचं मार्केट. वस्तू आणि सेवांच्या संभाव्य देवाणघेवाणाची जागा कोणती असेल तर त्याचा आन्सर असेल बाजार मीन्स मार्केट. ओके, देन विच इज ॲन अल्टरनेटिव्ह सिस्टम फॉर एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीसाठी पर्यायी प्रणाली कोणती आहे? तर मार्केट आहे. कारण मार्केट हे असं ठिकाण आहे, मार्केट हे असं प्लेस आहे की ज्या ठिकाणी आपण काय करतो? गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सचेंज करत असतो. ओके, आन्सर असेल मार्केट. देन डॅश डॅश इज अ प्लेस वेअर बायर्स अँड सेलर्स कम टुगेदर फॉर पर्चेसिंग पर्पज. बघा, अशी जागा कुठली आहे, कोणती आहे की त्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेते हे खरेदीच्या उद्देशाने एकत्र येत असतात. डॅश डॅश प्लेस डॅश डॅश इज अ प्लेस वेअर बायर्स अँड सेलर्स कम टुगेदर फॉर परचेसिंग पर्पज. आन्सर काय असेल तुमचं? मार्केट, बाजार. ओके, बाजार ही एक अशी जागा आहे, प्लेस आहे की ज्या ठिकाणी प्रोडक्ट परचेस करण्याच्या उद्देशाने पर्पजली खरेदीदार काय करत असतात तर एकत्र येत असतात. ओके, देन नेक्स्ट असेल विच इज अ प्रोसेस विच कलेक्ट्स टुगेदर कस्टमर whose need and wills are similar. Okay, listen carefully. Which is a process which collects together customers whose needs and wills are similarly. क्या सांगितलं की ग्राहकांच्या ज्या काही नीड्स असतील, तुमच्या गरजा ज्या असतील आणि तुमच्या ज्या काही इच्छाशक्ती असतील, वॉन्ट्स असेल, ओके, इच्छाशक्ती ज्या असतील एकत्रितपणे करण्याची प्रक्रिया मीन्स काय असेल? तुमची एकत्रित करण्याची प्रक्रिया मीन्स तुमचा कस्टमर
सर्वे असेल, ग्राहकाचा सर्वे असेल. ओके. विच इज अ प्रोसेस विच कलेक्ट्स टुगेदर कस्टमर हुज नीड्स अँड विल्स आर सिमिलर. आन्सर इज कस्टमर सर्वे, कंझ्युमर सर्वेज. Okay, then due to dash dash there is a wider scope of selection of goods and services. Due to dash dash there is a wider scope for selection of goods and services. Answer is huge supply. प्रचंड मोठा असणारा सप्लाय, पुरवठा, प्रचंड पुरवठ्यामुळे काय होतं, वस्तू आणि सेवा ज्या असतील त्याच्या निवडीस विस्तृत संधी काय होत असते, निर्माण होत असते किंवा प्राप्त होत असते. काही तुम्ही आन्सर तिथं लिहू शकता. बघा काय, ड्यू टू आन्सर असेल ह्यूज सप्लाय, पुढे असेल देअर इज अ वायडर स्कोप ऑफ सिलेक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आन्सर असेल ह्यूज सप्लाय. देन बाय प्रोव्हाइडिंग डॅश डॅश फुलफिलमेंट ऑफ नीड्स अँड satisfaction of customer is possible. By providing dash dash fulfillment of need and satisfaction of customers is possible. आन्सर असणार आहे गुड्स अँड सर्व्हिसेस. साधं सरळ कॉमन सेन्स आहे. गुड्स अँड सर्व्हिसेस ज्या वेळेला आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात त्यावेळेला आपल्या कस्टमरच्या ज्या काही नीड्स असतील त्या काय होतात, फुलफिल होतात आणि कस्टमर तिथं काय होतो, चान्सेस असतात कस्टमरचे फुल्ली सॅटिस्फाईड होण्याचे. ओके. क्वेश्चन काय विचारला गेला, बाय प्रोव्हाइडिंग डॅश डॅश फुलफिलमेंट ऑफ नीड्स अँड सॅटिस्फॅक्शन ऑफ कंझ्युमर इज पॉसिबल. काय तुमचा आन्सर असणार आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू व सेवा पुरवून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे आणि समाधान पूर्ण करणे काय होतं, पॉसिबल होत असतं. नेक्स्ट असेल when will is supported by dash dash it can be converted into demand. Answer असेल purchasing power. Okay. When will is supported by purchasing power it can be converted into demand. जेव्हा इच्छेने समर्थन होते किंवा केले जाते त्यावेळेला खरेदी शक्ती केली जाते आणि तेव्हा त्याचं रूपांतर ते कन्वर्ट होतं कशामध्ये, डिमांडमध्ये. कारण तुमची पर्चेसिंग पॉवरच जर नसेल तर तुम्ही एखादं प्रोडक्ट जे असेल ते त्याची डिमांड करू शकत नाही. तुमची पर्चेसिंग पॉवर असेल तर तुम्ही XYZ कुठलंही प्रोडक्ट असेल त्याची डिमांड करू शकता. देन नेक्स्ट असेल आन्सर तुमचं इथं काय असेल, पर्चेसिंग पॉवर. देन नेक्स्ट असेल ड्यू टू डॅश डॅश कस्टमर कॅन गेट इन्फॉर्मेशन अबाउट न्यू प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. ड्यू टू डॅश डॅश कस्टमर कॅन गेट इन्फॉर्मेशन अबाउट न्यू प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. बघा आन्सर असणार आहे मार्केटिंग. ड्यू टू मार्केटिंग कस्टमर कॅन गेट इन्फॉर्मेशन अबाउट न्यू प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. मार्केटिंगमुळं काय होतं की ग्राहकांना जे काही न्यूली लॉन्च झालेले प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस असतील त्याची इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड केली जाते. कशामुळे, मार्केटिंगमुळे. जर मार्केटिंग नसेल, विपणन नसेल तर ग्राहकांना नवीन जे काही न्यूली लॉन्च झालेले प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस असतील त्याची इन्फॉर्मेशन मिळेल का, तर ते मिळू शकत नाही, तेव्हा पॉसिबल इथं नाही. त्यासाठी मार्केटिंग हे आन्सर इथं असेल. देन इन डॅश डॅश मार्केट प्रोडक्ट कन्सेप्ट कॅन बी सस्टेन्ड. ओके. इन आन्सर काय असेल तुमचं, प्रोडक्ट. इन प्रोडक्ट मार्केट प्रोडक्ट कन्सेप्ट कॅन बी सस्टेन्ड. बघा उत्पादक बाजारामध्ये उत्पादनाची संकल्पना टिकवली जाऊ शकते. कुठल्या बाजारामध्ये, तर उत्पादक बाजारामध्ये. प्रोडक्ट नाही, प्रोड्युसर येईल आन्सर इथं. इथे आन्सर काय येईल आपलं, प्रोड्युसर. नो, करेक्ट आन्सर इज सेलर. ओके. इन सेलर मार्केट product concept can be sustained. ओके. आन्सर इज सेलर. विक्रेते काय करत असतात, बाजारामध्ये उत्पादनाची संकल्पना ही टिकवून ठेवत असतात. बघा करेक्ट आन्सर मी काय सांगितलं, सेलर्स. ओके. कन्फ्यूज व्हायचं नाही, आन्सर असेल सेलर्स. देन विच इज अ किंग इन अ मार्केटिंग ऑर्गनायझेशन. साधं आहे, विपणन संघटनेतील राजा कोणता आहे, तर ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. कस्टमर हा बाजारपेठेचा किंग आहे. विच इज अ किंग इन मार्केटिंग ऑर्गनायझेशन. आन्सर इज कस्टमर. देन विच इज द मेन फंक्शन इन अ सेल्स. आन्सर इज प्रोडक्शन, उत्पादन.
ओके, विक्रीतील मुख्य कार्य कुठलं आहे तर उत्पादन. जर उत्पादनच नसेल तर विक्री आपण कशाची करणार, हा मोठा क्वेश्चन मार्क येतो तिथं. सो त्यामुळं काय सांगितलं आहे, सो विच इज अ मेन फंक्शन इज अ सेल्स, आन्सर इज प्रोडक्शन. देन which factor is coming from selection employees in marketing. Okay, listen carefully question. Which factor is coming from selection employees in marketing? Answer is market. विपणनातील निवड कर्मचाऱ्यांकडून कोणता घटक विपणनातील निवड कर्मचाऱ्यांकडून कोणता घटक येतो किंवा येत असतो, तर काय असेल आन्सर तुमचं, बाजार, मार्केट. Which factor is coming from selection employees in marketing? Answer is market. Which are the sources of data collection? Which are the sources of data collection? Answer is marketing information system. Answer is marketing information सिस्टम. मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम थ्रू आपण काय करत असतो, डाटा कलेक्ट करत असतो. आन्सर इज मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. देन नेक्स्ट असेल विच इज अ सेकंडरी सोर्सेस ऑफ डाटा. विच इज अ सेकंडरी सोर्सेस ऑफ डाटा. आन्सर तुमचं करेक्ट असेल गव्हर्नमेंट पब्लिकेशन. आन्सर काय असेल तुमचं, गव्हर्नमेंट पब्लिकेशन. देन विच सेक्टर इज इन्व्हॉल्व इन मार्केट रिसर्च. विच सेक्टर इज involved in market research? Answer is product research. बघा, बाजार संशोधनामध्ये कोणत्या क्षेत्राचा सहभाग आहे, आन्सर असेल तुमचं उत्पादन संशोधन. लिसन केअरफुली क्वेश्चन. विच सेक्टर इज इन्व्हॉल्व इन मार्केट रिसर्च? आन्सर इज प्रोडक्ट रिसर्च. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन इज मार्केट रिसर्च, प्रोडक्ट रिसर्च, price research are involved in. Market research, product research, price research are involved in areas of marketing research. बघा, आपल्या सिलेबसमध्ये पॉईंट आहे, स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. टॉपिक नंबर 4मध्ये मार्केटिंग रिसर्चमध्ये स्कोपला ऑब्लिक स्लॅश केलं आहे, एरियाज ऑफ मार्केटिंग रिसर्च. त्यामध्ये मार्केट रिसर्च, प्रोडक्ट रिसर्च, प्राइस रिसर्च, ॲडव्हर्टायझिंग अँड सेल्स प्रमोशनल रिसर्च, या पद्धतीचे वेगवेगळे पॉईंट्स तुम्हाला सब कंटेंट्स तिथं दिलेले आहेत. त्यामध्येच काय सांगितलं तुम्हाला, क्वेश्चन काय विचारला आहे, अकॉर्डिंग टू दिस पॉईंट असेल, कंटेंट असेल, मार्केट रिसर्च, प्रोडक्ट रिसर्च, प्राइस रिसर्च आर इन्वॉल्व इन एरियाज ऑफ मार्केटिंग रिसर्च. ओके, देन marketing mix concept is explained by. Answer is N.H. Bourdain. N.H. Bourdain. Marketing mix concept is explained by N.H. Bourdain. Okay, Bourdain. Then which concept was used up to 1930? Which concept used up to 1930? कोणती संकल्पना 1930 पर्यंत वापरली गेली? कोणती संकल्पना वापरली गेली, कोणती कन्सेप्ट यूज केली गेली, तर प्रोडक्ट. ओके, आन्सर इज करेक्ट, आन्सर इज प्रोडक्ट. देन who is the father of modern marketing? Answer is Philip Kotler. Who is the father of modern marketing? Answer is Philip Kotler. ह्या अगोदर आपण जो पॉईंट बघितला तो फाउंडरचा होता की मॉडर्न मार्केटिंग फाउंडर कोण आहे. तर मॉडर्न मार्केटिंग फाउंडर मी तुम्हाला आन्सर सांगितलं आहे, काय असेल, पीटर ड्रकर असतील. बघा, मॉडर्न मार्केटिंगचे फाउंडर कोण आहेत तर पीटर ड्रकर असतील. आणि मॉडर्न मार्केटिंगचे फादर कोण आहेत तर आन्सर असेल तुमचं फिलिप कोटलर. ओके, आणि मार्केटिंग मिक्स कन्सेप्ट ही कोणी एक्सप्लेन केलेली आहे तर त्याचा आन्सर असेल तुमचं N.H. बोर्डेन.
आता आपण काय बघितलं होतं करंटली, हु इज द फादर ऑफ मॉडर्न मार्केटिंग? आन्सर इज फिलिप कोटलर. ओके, PHILIP कोटलर, KOTLER. Then which of the following is not an element of the marketing mix? Which of the following is not an element of marketing mix? खालीलपैकी कोणता विपणन मिश्रणाचा घटक नाही विचारले आपल्याला? आन्सर आपला असेल टार्गेट मार्केटिंग. टार्गेट मार्केट हा मार्केटिंग मिक्सचा घटक नाही. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स? आन्सर इज टार्गेट मार्केट. ओके, देन political companies are generally example of person marketing, वैयक्तिक विपणन. ओके, political companies are generally example of person marketing, वैयक्तिक विपणन. आन्सर असेल तुमचं. देन strategic marketing planning establishes the strategic marketing planning establishes the answer is seller. ओके, काय सांगितलं? स्ट्रॅटेजिक मार्केटिंग प्लॅनिंग इस्टॅब्लिश द सेलर्स. आन्सर इज सेलर्स. देन मार्केटिंग एक्सपान्शन इज युजली अचीव्ड बाय. मार्केट एक्सपान्शन इज युजली अचीव्ड बाय. आन्सर इज more effective use of distribution. more effective use of distribution, वितरणाचा अधिक प्रभावी वापर. ओके, बाजाराचा विस्तार विपणनाच्या अधिक प्रभावी वापराद्वारे साध्य केला जातो. मार्केट एक्सपान्शन केलं जातं, पण कशाचं यूज करून आपण मार्केट एक्सपान्शन करू शकतो किंवा मार्केट एक्सपान्शन आपण इझिली अचीव करू शकतो? तर आन्सर असेल तुमचं मोर इफेक्टिव्ह यूज ऑफ डिस्ट्रीब्युशन. मार्केट एक्सपान्शन इज युजली अचीव्ड बाय मोर इफेक्टिव्ह यूज ऑफ डिस्ट्रीब्युशन. द नेक्स्ट असेल विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रॅटेजिक मार्केटिंग प्लॅनिंग टूल? विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रॅटेजिक मार्केटिंग प्लॅनिंग टूल? आन्सर इज द मार्केट शेअर. द मार्केट शेअर. ओके, खालीलपैकी कोणते धोरणात्मक विपणन नियोजनाचे साधन आहे? आन्सर काय असेल? द मार्केट शेअर. देन त्याच्यानंतर सेगमेंटेशन इज द प्रोसेस ऑफ. बघा, मार्केट सेगमेंटेशन इज द प्रोसेस ऑफ. आन्सर इज डिवायडिंग द मार्केट इंटू होमोजिनियस ग्रुप. डिवायडिंग द मार्केट इंटू होमोजिनियस groups. Segmentation, it is a process of dividing the market into homogeneous groups. Okay, then logistic means flow of goods. Logistic means flow of goods. Then logistic management is a part of supply chain management. Okay, logistic management is a part of supply chain management. Then demographic segmentation refers to the description of the people and the place in society. Answer is the description of the people and the place in society. The next is purchase motivational factors of goods and services is having. Purchase motivational factors of goods and services is having purchasing power motives. Okay, purchasing power motive. Then next is factors is more affecting consumers behavior. Answer is psychological factors is more affecting on consumer behavior. ओके, मानसशास्त्रीय घटक हे ग्राहकांच्या वर्तणुकीवरती किंवा वागण्यावरती अधिक परिणाम करत असतात. देन कंज्युमर बिहेवियर इज अ सेन्सिटिव्ह कन्सेप्ट. कंज्युमर बिहेवियर इज अ सेन्सिटिव्ह कन्सेप्ट. कसली कन्सेप्ट आहे? तर सेन्सिटिव्ह कन्सेप्ट आहे. ओके, सो या पद्धतीचे डिफरंट टाईप्सचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तो त्यासाठी तुमचा जो काय स्टडी असेल तो प्रॉपर असला पाहिजे.
तुम्हाला सांगितलं आहे प्रॉपरली नोट्स काढा असंही तुम्हाला सांगितलं होतं. परंतु आज काय जे काही लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं गेलं आहे हे फक्त तुम्ही प्रॉपरली तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, त्याचा स्टडी करा आणि एक्झाम तुमची सॉल्व करा. ओके, अतिशय इझी क्वेश्चन असणार आहेत. नेचर ऑफ क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सांगितलं अतिशय इझी असेल. एक क्वेश्चन असेल, एका क्वेश्चनसाठी 4 ऑप्शन आहेत दिलेले. 4 ऑप्शनमधील करेक्ट आन्सर तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर रीड करून टिक मार्क करायचे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, दोन्ही मीडियमच्या स्टुडंटनी काय करायचं आहे, हे लेक्चर त्यांना अभ्यासासाठी स्टडीसाठी त्यांनी काय करायचं आहे, रेफर करायचं आहे. कंपल्सरी कमेंट सेक्शनमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पूर्ण नाव असलं पाहिजे. प्रेझेंटीसाठी कमेंट सेक्शनमध्ये तुमचं पूर्ण नाव हे असलं पाहिजे. आणि आणखीन एकदा सांगते, द बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे आउट ऑफ मार्क्स पाडण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये. सो स्टडी करा अँड एक्झाम मार्केटिंग मॅनेजमेंटचा पेपर जो काय असेल तो सॉल्व करा. ओके, वन्स अगेन ऑल द बेस्ट सर्वांना एक्झामसाठी तुमच्या. ओके, थँक्यू.